कितीही जुनी दाताला किंवा दाढेला लागलेली कीड पूर्णपणे नाहीशी होईल. तोंडाचा घाण वास येणे किंवा दातांचा पिवळेपणा, टार्टर जमा आहे किंवा हिरड्यांना सूज आलेली आहे, खूप जास्त दातामधून रक्त येत आहे, तर अशा प्रकारच्या सर्व ओरल प्रॉब्लेम्सवरती हा उपाय तुम्हाला खूप कामी येणार आहे. अगदी घरगुती उपाय आहे. घरातीलच काही वस्तूंचा वापर करून तुम्हाला आराम मिळणार आहे. पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप फॉलो केली तर नक्की 100% रिझल्ट मिळेल. आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला देखील विसरू नका. चला तर यासाठी आपल्याला घरातील काय काय वस्तू लागणार आहेत ते बघूयात. तर यासाठी मी घेतलेले आहेत मेथीदाणे. मेथीदाणे साधारण आपल्याला 1.5 चमचा एवढे घ्यायचे आहेत. मेथीदाणे अगदी आपल्या घरामध्ये सहज मिळतात आणि मेथीदाणे आपल्या दातांसाठी खूपच जास्त फायदेशीर आहेत. आपल्या शरीरासाठी देखील खूपच याचे भरपूर फायदे आहेत. त्यामुळे नक्की तुम्ही 1.5 चमचा मेथीदाणे वापरा. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे आलं. आल्याचा एक तुकडा मी घेतलेला आहे. स्वच्छ याला धुवून घ्यायचं. एवढा आपल्याला लागणार नाही, पण थोडंसं आपण यामध्ये कट करून टाकणार आहोत. जेवढं होईल तेवढं बारीक करून यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर याच्या मी स्लाइस काढत आहे. साधारण सुपारी एवढं आल्याचा तुकडा आपल्याला पुरेसा होतो. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आणि त्यासोबतच आता बघा, इथे आल्याला मी व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. तर ते आपल्याला टाकायचं आहे मेथीदाण्याच्या वाटीमध्येच. स्वच्छतेची काळजी घ्या, कारण की आपण याला ओरल प्रॉब्लेमसाठी वापरत आहोत. आणि त्यासोबतच आल्याचा रस देखील आपल्याला खूपच जास्त बेनिफिशियल आहे. त्यामुळे नक्की वापरायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लवंग. दात दुखत आहे म्हणलं की वडीलधाऱ्या माणसांच्या तोंडून तुम्ही नक्कीच ऐकलं असेल की लवंग दाताखाली धर, आराम पडेल. तर याचा खूपच मोठा फायदा आहे. त्यामुळे लवंग कधीच स्किप करू नका. लवंग आपल्याला एक वापरायची आहे. ती पण लवंग चांगली वास येत असलेली ताजी वापरायची आहे. खूप जास्त अशी डल झालेली किंवा नाही का त्यामधून वास येत नाही, त्याचं पिवळं समोरचा भाग पडलेला आहे, फक्त खालची काडी आहे, अशी लवंग वापरायची नाही. त्याचा काही फायदाच होत नाही. तर त्यामुळे लवंग एक घ्यायची चांगली, आणि ती देखील आपण या मेथीदाण्याच्या वाटीतच टाकली होती. त्यानंतर खलबत्त्यामध्ये हे सर्व टाकून आपल्याला थोडं याला कुटून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक असं करायचं नाही, ओबडधोबडच का होईना. जसं यामध्ये आलं आपल्याला चांगलं ठेचून घेतलं पाहिजे किंवा लवंग जी आहे ती बारीक झाली पाहिजे. मेथीदाण्याचे 2-3 तुकडे झाले तरी पुरेसे होतात. तर अशा प्रकारे आपण याला थोडंच का होईना ओबडधोबड कुटून घेणार आहोत. आता हे तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये करायचं असेल तरी तुम्ही करू शकता, किंवा असंच इथे आपण खलबत्त्यामध्ये जसं याला थोडंसं कुटून घेत आहोत तसं जरी केलं तरी चालतं. खलबत्त्यामध्येच ही खूप लवकर होतं ना, त्यामुळे मी काही मिक्सरचं भांडं भरवलं नाही. आणि कसं थोडंच आहे, तुम्ही कमी जास्त तुमच्यानुसार हे बनवू शकता. प्रमाण फक्त या गोष्टींचं सर्व कमी जास्त घ्यायचं. त्यानंतर आता वाटीमध्ये हे आपण टाकूयात. जसं आता तुम्ही इथे बघत आहात, अद्रक यामध्ये टाकली होती, अद्रक आलं, तर ते ठेचल्या गेलेलं आहे बारीक, आणि त्याचा ओलावा थोडासा झालेला आहे. त्यामुळे मेथीदाणे देखील चांगलेच आपल्याला येथे बारीक करता आले पाहिजेत. आणि त्यासोबतच काय होतं मेथीदाणे खूप असे कडक असतात, त्यामुळे खूप जास्त बारीक पावडर तर होत नाही, पण मेथीदाण्याचे 2-3 तुकडे नक्कीच होतात. त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे एरंडीचं तेल. तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल ते टाका, किंवा कोकोनट ऑइल असेल ते जरी टाकलं तरी चालतं. जे असेल ते तुम्ही इथे 2-3 तेलापैकी एक तेल वापरू शकता. त्यानंतर हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे एकजीव झालं पाहिजे चांगलंच. एकजीव म्हणजे असं काय होतं बऱ्याच वेळा तेल वेगळीकडे किंवा अद्रक तेलामध्ये चांगली भिजतच नाही, मेथीदाणे भिजतच नाहीत, त्यामुळे काय पूर्ण असा रिझल्ट येत नाही. तर बनवण्याची प्रोसेस देखील खूप महत्त्वाची आहे. तर अगोदर चांगलं मी याला हलवून घेतलं, मिक्स केलं. आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे हळद. हळद इथे मी घेतलेली आहे, चिमूटभर हळद नक्की वापरा. जर तुमच्या हिरड्यावर सूज असेल किंवा खूप जास्त असं नाही का त्रास होत आहे, दात किंवा दाढ दुखत आहे, त्यासाठी हळद ही आपल्याला रामबाण उपाय ठरू शकते. हळदीचा थोडासा म्हणजे जसं चिमूटभर जरी हळदीचा तुम्ही वापर केला तरी तुम्हाला याचा बराच फरक जाणवतो. घरची हळद असेल तर अजूनच चांगलं. हळद यामध्ये चिमूटभर टाकून मी चांगलं याला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कापूर टाकायचा बारीक, म्हणजे छोटी वडी असते गोल, त्याला मी काय केलं, हातावर थोडं क्रश केलं अर्ध्या वडीला, आणि ती यामध्ये मी टाकत आहे. अगदी सहज तुम्ही कापूर घरामध्ये मिळतोच तर तो यामध्ये टाकू शकता. कापूर यामध्ये नक्की टाकायचा, अजिबात स्किप करायचं नाही. तुमच्या जर दातांमध्ये खूप जास्त जसं पिवळेपणा आलेला आहे म्हणा, किंवा कीड लागलेली आहे, तर त्यासाठी तुम्हाला कापूर हा वापरलाच पाहिजे. कापूर टाकून चांगलं मी मिक्स केलं. त्यानंतर आपल्याला मुरत ठेवायचं आहे साधारण 5 मिनिटासाठी म्हणा, 10 मिनिटासाठी, जेवढा वेळ असेल तेवढं. 10 मिनिट लास्ट ठेवू शकता. आणि त्यानंतर 7-8 मिनिट आता झालेले आहेत. मी याला भिजत ठेवलं होतं असंच, तर त्यानंतर झाकून ठेवलं होतं. त्यानंतर आता बघा, हे थोडंसं जसं मेथीदाणे मऊ झाल्यासारखे होतात, किंवा जे अद्रक आहे तर त्यामध्ये देखील, आल्यामध्ये देखील यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी मुरल्या गेलेल्या आहेत असं तुम्हाला जाणवेल लगेचच.
त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कांदा. लाल कांदा वापरायचा, पांढरा कांदा वापरायचा नाही. लाल कांदा मी छोट्या साईजचा घेतलेला आहे, त्याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. एवढा कांदा लागत नाही, अगदी कांद्याचा थोडासा भाग लागतो, पण माझ्याकडे यापेक्षा छोटा कांदा नव्हता म्हणून मी हा वापरत आहे. कांद्याचा पाचोळा काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. अगदी तुम्ही स्वयंपाकात देखील कांदा वापरत असाल आणि त्यावरती काळसर असा थर असेल आणि बुरशी आलेली असेल तर कांदा स्वच्छ पाण्याने धुवूनच वापरावा. आणि कांदा स्वच्छ करून घेतला, त्यानंतर खिसणीने याला थोडं खिसायचं. कांदा जास्त लागणार नाही त्यामुळे खिसूनच घ्यायचा. अगदी याला 10-12 वेळा असं थोडंसं फिरवलं ना, जेवढा भाग निघेल ना खिसलेला तेवढा आपल्याला लागणार आहे. खूप बारीक असा फाईन जो भाग निघतो, पेस्ट निघते कांद्याची, तर ती आपल्याला लागणार आहे. तर कांदा जे आहे ना बघा काय होतं, जसं आता इथे कांद्याचा मोठा रोल आहे. कांदा तुम्ही हे पेस्ट बारीक झालेली आहे तर अशाला अशी टाकली मेथीदाण्यामध्ये तरी चालतं, किंवा हा जसा आता कांदा बारीक केला, बघू शकता किती जास्त यामध्ये कांद्याचा रस आहे, तर तो रस फक्त पिळून या मिश्रणामध्ये टाकला तरी चालतं. मी शक्यतो रस पिळूनच टाकते, कारण की काय होतं, ते बारीक कितीही केलं तरी थोडेफार मोठे कण राहतात ना, ते नंतर ब्रश करताना येतात मध्ये मध्ये, ते नको वाटतं, म्हणून मी या कांद्याचा रस ना असा पिळून घेते. यानंतर आपल्याला चांगलं याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता कांद्याचा रस यामध्ये चांगला मिक्स झाला की त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूस. कापसाचा एक छोटासा भाग घेतलेला आहे ह्याचा गोळा करण्यासाठी, आणि तो आपल्याला या कांद्याच्या रसामध्ये, म्हणजे इतर गोष्टी जे मिक्स केलेल्या आहेत त्याच्या लिक्विडमध्ये बुडवून घ्यायचा आहे, डिप करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा जे लिक्विड आहे ते काढून टाका आणि एखादी टूथपिक घ्या, किंवा टूथपिक नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काडीपिटी वापरली तरी चालतं, आणि त्याच्या मागच्या भागावरती याला अडकवायचं, म्हणजे वापरायला सोपं जातं. आता कापसाचा गोळा छोटासा आपण तयार केलेला आहे. त्यानंतर बघा आता हे कसं वापरायचं बाकीचं मिश्रण. सरळ तुम्ही याला ब्रशवरती घेऊन वापरू शकता, पण तसं नको वाटत असेल तर तुम्ही इथे यामध्ये टूथपेस्ट टाकून याला वापरू शकता. कसं वापरायचं दातांवरती, किती वेळा वापरायचं, किती दिवस वापरायचं, हे सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्वतःच्या दातावरती मी तुम्हाला याला वापरून देखील दाखवणार आहे. तर बघा, टूथपेस्ट नसेल टाकायचं, नाही टाकलं तरी चालतं, पण चवीसाठी थोडंसं कसं वेगळी चव लागली की आपण काही करत नाही, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं टूथपेस्ट नक्की टाकते. चांगलं मिक्स करते, ब्रशवरती घ्यायचं. मेथी दाणे यावरती आले नाही तरी चालतात, खूप जास्त बारीक असतील तर आले तरी चालतात, पण नाही आले ब्रशवरती तरी काहीच हरकत नाही. यामधील पूर्ण आपण जे मिश्रण आहे ते घेतलं ब्रशवरती तरी चालतं, आणि याला ब्रश करण्यासाठी वापरायचं. याला बघा ब्रश करताना कसं दात मागून पुढून व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे. 2 टाइम ब्रश करण्याची सवय लावा, तुमच्या अर्ध्यापेक्षा जास्त ओरल प्रॉब्लेम्स दूर होतील. त्यासोबतच तुमच्या दातांना जर टार्टर जमा होत असेल तर बघा तुम्हाला भविष्यात खूप जास्त प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे इन्फेक्शन वाढतं, आणि ते सगळे प्रॉब्लेम काय येतात रात्री ब्रश न केल्यामुळे. त्यामुळे हा उपाय एकदा नक्की करून बघा. महिन्यातून 1 वेळा जरी केलं ना तरी तुम्हाला याचे भरपूर फायदे मिळतील. प्रॉब्लेम नसतील तरीही तुम्ही हा उपाय वापरा, म्हणजे भविष्यात तुम्हाला कोणतेच ओरल प्रॉब्लेम्स होणार नाहीत. आणि या संबंधित काही प्रश्न असतील तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच त्याचे उत्तरं देईल. कीड लागलेल्या ठिकाणी हे कापसाचा गोळा ठेवायचा, खूप छान आराम मिळतो. दुखत असेल तिथेच बरं वाटतं. असा 5 मिनिट ठेवून धरायचा, किंवा थोडासा लयामध्ये लिक्विड लावलं तरी चालतं. आणि नक्कीच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.